मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसांनी भेट झाली आपली पुन्हा एकदा. चला आता आपण जाणार आहे तामिनी घाटला. भेटूया आपण. तामिनी घाटचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मोसम पण पुण्याचा एक नंबर आहे, बघू शकता. तर दाखवतो तुम्हाला आता तामिनी घाटचा व्ह्यू. चला तर मग तामिनी घाटला जाताना जे हे रोड तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर अशी. आणि ते पहाडं जे आहेत पूर्ण ढगाळ लपलेले, पूर्ण धुकाळ वातावरण, एकदम कसं मनमोहक. आणि तुम्ही रोड तर बघू शकता. रोडसाठीच तामिनी घाट आणि तिच्या झऱ्यासाठी फेमस आहे. पहाडं पूर्ण ढगाळ गेलेले आहे. इथे थांबलो होतो मित्रांनो, मस्त फोटोशूट वगैरे केला. सगळे इथं फोटोशूटसाठीच थांबत आहे, बघू शकता. काही इथून मस्त अप्रतिम असा व्ह्यू येतोय आणि फोटोशूट पण मस्त होतोय, चालू आहे. तर इथे एन्जॉयमेंट चालू आहे. आपण पण बढियापैकी फोटो वगैरे काढून निघालो तामिनी घाटच्या रोडनी. आणि तुम्ही बघूच शकत आहे पूर्ण जे पहाड आहे ते पूर्ण ढगाळ लपलेले आहे. धुवाधार मोसम आहे आणि हलके हलके असा पाऊस पडतोय. खरंच खूप अप्रतिम सुंदर असं वातावरण आहे. तर मित्रांनो, पहिला पॉईंट लागला आहे, बघून घ्या. मस्त धबधबा लागलेला आहे पहिला. आणि बघून घ्या कसं व्हायचं आहे, चांगला आहे. तर फोटो वगैरे काढून एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा. तर चलो दुसरे पॉईंट पे जातो. तर मित्रांनो, हे पौंड आहे बढियापैकी. तर बघा धबधबा, लोक छोटे छोटे मुलं लोक एन्जॉय करत आहे पावसात पाण्यात. आंघोळ वगैरे पण करत आहेत काही जण. फोटोशूट वगैरे चालू आहे सगळा. एकदम नेचरचं व्ह्यूज एकदम माहोल आहे. पहाडातून पाणी, हा हिरवा निसर्ग भाऊ. आणि इथं तुम्ही टेंटनी पण राहू शकता. मित्रांनो, नजारा बघू शकता. आपण आता इथून तामिनी म्हणजे रोडकडे आलेला आहे, तामिनी घाटाच्या रोडनी. तर तामिनीकडे निघालेला आहे. चला बढियापैकी मजा घेऊ, आनंद घेऊ वातावरणाचा, मोसमचा. बघू शकता पहाड वगैरे काय मस्त दिसून राहिल्या. काय तो डोंगर, काय त्या दऱ्या, काय त्या नद्या. मन कसं प्रसन्न केलं. आणि मस्त गारवा आहे, थंड वातावरण आहे. मित्रांनो, हा झरा तुम्ही बघू शकता. हा धबधबा खरंच एकदम दूधसागर, गोव्याच्या दूधसागर सारखं इथं फील येतोय. पूर्णपणे दुधासारखं पाणी वाहत आहे. खरंच खूप अप्रतिम असा आहे सौंदर्य. माझ्या डोळ्यांनी मी टिपत आहे. खरंच खूपच चांगलं, मस्त फोटो वगैरे काढायला मस्त प्लेस आहे, फोटोशूट वगैरे करायला पण. आणि इथं वातावरणच खूप कूल, खूप शांत आणि मनमोहक आहे. तामिनी घाट तुम्ही जसं चालू करता ना, तसं तुम्हाला चारही साईडनं तुम्हाला फक्त आणि फक्त धुकं पाहायला मिळेल. मला पहाडं पण दिसणार नाही खूप, म्हणजे असं. आणि त्यात पाऊस, खूपच मस्त असं फील येत होतं. तुम्ही बघू शकता पूर्ण पहाडं जे आहे ते ढगाळ धुक्याने लपलेले आहेत. आणि इकडले रोड, निसर्गाचं हिरवरम्य वातावरण. आणि तिकडे बघू शकता तुम्ही की म्हणजे असं 100 मीटरवरती पण तुम्हाला एक झरा, धबधबा दिसून पडतो. खरंच खूपच मस्त प्लेस आहे हे. आणि ही मला आवडलेलं सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. आता इथे येऊन असं वाटलं मला की आपण खरं घाटाच्या रोडने आलो आहे. बघू शकता तुम्ही 100 मीटरवर धबधबे दिसतोय. लोक आनंद घेत आहेत त्यांच्या फॅमिलीसोबत, लहान मुलांसोबत. खरंच. आणि रोड तर तुम्ही बघू शकता, वळणाची रोड आहेत. खरंच खूप मस्त बढिया. सर्व लोक सांगत होते इकडे समोर 3 किलोमीटरवर एक मोठा धबधबा लागतो. आपण तोच बघण्यासाठी चाललो. चला तर तुम्हाला पण दाखवतोय काय आहे तर तिकडे. मला पण काही माहिती नाही एवढं. चला. प्लस वैले के आगे थोड़ा आने के बाद सबसे बड़ा वाटरफॉल, कोई सिक्रेट वाटरफॉल नहीं आहे, पण हा एक साधा वाटरफॉल आहे. पण हा सगळ्यात मोठा वाटरफॉल आहे.
आहे ते इकडे समोर पण काही आहे, बघू, विचारू आणि जाऊ. सध्या इथला आनंद घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला ताम्हिणी घाटचा प्रवास झालेला आहे. आता आपण आपल्या घराकडची वाटचाल करू. की हा हिरवं निसर्ग रम्य वातावरणात एकदम मोहक झालेलं होतं पूर्ण वातावरण. बघू शकता तुम्ही. या, आनंद घ्या. खरंच खूप भारी मजा आली, एन्जॉय झाला, बढिया. पण आपण जास्त आतमध्ये नाही गेलो. जेवढं कवर करू शकलं तेवढं आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण आलेलं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.